आवाज व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट अर्थातच किरण जाधव सर वेलकम. परंतु यावेळेला अगदी फटका सिक्युअरली खेळले होते, सब खेळले होते. आणि त्याचबरोबर आपण प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर किताब आपण देणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत आदरणीय विजयजी तारे साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. मेडल जो आहे त्यानंतर आदरणीय अशोकजी काथोड आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते थंडबे देऊन आपण सन्मानित करा. जबरदस्त इम्पॅक्ट सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी वालशिंदे या संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच कधी कधी सगळे जण खुश राहतात तर कधी कधी अगदी गम मध्ये राहतात. परंतु या वेळेला साई बनगा फिल्डर आहेत, चांगला झेल पकडला आणि फलंदाजाने इथे जावं लागेल राज पाटील यांना परतीच्या प्रवासाला. आतापर्यंत संकल्प स्पोर्ट्स मुरी संघाचे 2 विकेट गेलेत. फार मी तर म्हणेन राज पाटील सुद्धा बाद झाले, थोडस चुकीचा फटका खेळले आणि अशातच मात्र प्रणित देखील बाद झाला. परंतु थोडीशी नाजूक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. कारण 2 धावा ज्या आहेत त्या स्कोरबोर्डवर लागल्या, 2 विकेट महत्वपूर्ण प्राप्त केले आणि इथनं पुढे संकेत सांबरे आणि तो त्यांच्या टीम मध्ये नाही आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चेतन सांबरे यांना मात्र डावाला चांगल्या पद्धतीने सावरावं लागेल. इथे देखील फटका ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. संदेश मात्र मैदानाच्या मध्ये आल्या बरोबर लगेच प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर मात्र चेंडू देखील तेवढाच अगदी खोलवर टप्प्यात हाताळला होता. मुस विकेट टेकर गोलंदाज म्हणून अनेक फलंदाजांवर अधिराज्य कसं निर्माण करावं, अनेक फलंदाजांना पॅव्हलियनचा रस्ता कसा दाखवावा आणि ही विनोद कुलत यांच्या गोलंदाजीतून नेहमी आपल्याला पाहायला मिळालंय. इथे सुद्धा हा बॉल पहा, काय जबरदस्त सरप्राईज बॉल हाताले पहा. कारण बॉल पडल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने किती कट केलाय त्याने पहा आणि उचली देखील बॉल घेतला. म्हणजे बॅटवर येणं थोडंसं ग्रिप करणं फलंदाजाला कठीण जातं आणि अशा मोमेंटमला खास मोस्ट विकेट टेकर गोलंदाज एक घातक गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. वालशिंदे एक्सप्रेस विनोद कुलात पुणे शेता बॉलिंग मार्कवर. यावेळेला मात्र फटका फसल्या, बॉल हवेमध्ये आहे. स्पिल्डर आहेत गणेश वांगड, चुकी करणार नाहीयेत आणि पकडला. आणखी एक झेल, आणखी एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3.
आणि गेलेले आहेत. त्यानंतर मात्र एसबरा 11 ढोले टीम कर्णधार आपण पिंटू मोरे यांच्याबरोबर आपण संपर्क करा. परंतु 3 विकेट गेले. पहिले षटक आहे ते सुद्धा संपलं आणि त्याच्यानंतर मात्र अगदी हे भविष्य आहे खरं आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ज्याने आपल्या नावाचा डंका आणि आपल्या नावाची दहशत कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पदार्पण केलं, पाय ठेवलं आणि त्याच्यानंतर मात्र या खेळाडूनं सुद्धा कधीही मागे वळून पाहिले नाही. या तोच खेळाडू रोहित तेलिवरे जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण नेहमी पाहिलंय. परंतु आज समोर फलंदाज आहे चेतन सांबरे, संकल्प स्पोर्ट्स मोरे. परंतु पहिलं षटक राहिलंय आहे गावदेवी वालशिंद हे या संघाच्या नावावर. इथे मात्र बॅकअपला जाता जाता अंदाज मात्र चुकीचा ठरला आणि त्याचबरोबर मित्रपणे भरपूर संधी आली होती, कारण फ्लाय स्लिपचा फिल्डर आहे, त्याच्यानंतर एक शॉर्ट लेगचा फिल्डर आहे आणि त्यांच्याकडे हा बॉल विसावला असताना इष्टिरक्षक दीपक देंडे त्यांनी प्रयत्न तर केले, परंतु हा झेल कोणाला होता हा देखील प्रश्न तिकडे विचारला जाईल. आणि तो झेल सुद्धा कोणाचा आहे तर चेतन सांबरे. आणि चेतन सांबरे असा एक फलंदाज आहे ना की कधीही कुठल्याही क्षणाला मात्र धावा बनवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. जबरदस्त पहिलाच बॉल अगदी स्पिन केला होता, ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता, जसा बॉल पडला तसा बाहेरच्या बाजूने कटर बॉल पाहायला मिळाला, फिंगर रोल केले होते. इथे सुद्धा मात्र ऑफ कटर बॉल, काय सुपर बॉल पाहायला मिळाला आपल्याला. बॉल जसा पडला तसा मात्र अगदी इन स्विंग करण्याचा प्रयत्न केला. बॉल मात्र जो पहिला पडला तो हलकासा बाहेरच्या बाजूने आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास इन स्विंग करण्याचा प्रयत्न, आतमध्ये वलन घेणारा हा बॉल दोन्ही बाजूने अगदी आपल्या बोटातील जादू आणि त्याच्यानंतर मात्र फिंगर रोल करण्याची आता फिंगर रोल केले. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजांची जो मेरिट आहे, कारण स्टँड ऑन डिस्पॅच करण्याचा प्रयत्न करतात, कुठल्याही प्रकारे अगदी फुटबॉलचा वापर नाही आहे, टायमिंग टेक्निकचा वापर नाही आहे आणि अशा पद्धतीमध्ये थोडंसं कुठे ना कुठेतरी चुकी करतात संकल्प स्पोर्ट्स मोरे. इथे सुद्धा बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, कारण अगदी आई गावदी वालशिंद संघ असा संघ आहे ना की काही वेळेला आम्ही कमी धावसंख्येवर जरी सुद्धा आम्ही डगआउटला गेलो ना आणि आमचा संघ काही वेळेला अगदी कमी धावा बनवल्या ना तर आम्ही दुसऱ्या संघाला सुद्धा ती परिस्थिती करू शकतो, हे ते दाखवतात. कभी खुशी कभी गम, विकेटचं पतन. परंतु इथे आतापर्यंत रोहित तेलिवरेनं फक्त पहिल्या चेंडूवर सिंगल धाव कन्वर्ट झाली, त्याच्यानंतर सलगचे 3 चेंडू डॉट झाले, चौथ्या चेंडूवर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला, बॅटची लिव्हिंग एज आणि चांगला झेल पकडला. म्हणजे 5 चेंडूंमध्ये एक फक्त आणि फक्त धाव खर्च केले. एकंदर धावा ज्या आहेत त्या स्कोअर बोर्डवर लागल्या जातात. त्याचबरोबर आदरणीय शेखरजी डोंगरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपण आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळी लास्ट क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, यस हलकाचा बॅटला क्रश करून बॉल एस्टनच्या मागे रिलीज झाला. दीपक देंडे चुकी करणार नाही आहेत. आणखी एक बॅटर आउट, विकेट क्रमांक 5. वेळ अशी होती, आई गावदेवी वालशिंद संघ 10 या धाव संख्येवर मात्र पूर्णपणे गारद झाला होता आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये हा इतिहास घडवतात आणि इतिहास बनवतात देखील, इतिहास बनवतात, इतिहास घडवतात. कारण काही वेळेला लुईस स्कोरचा जो इतिहास आहे तो आई गावदेवी वालशिंद संघाच्या नावावर आणि हायेस्ट रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आहे. अनेक अशा तगड्या संघांना पराभूत करण्याची, शिकस्त देण्याची, अगदी ती मात करण्याची जिद्द ही त्यांच्याकडे आहे. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये खेळायला संधी जरी नाही मिळाली ना तरी सुद्धा
संघाला एकनिष्ठपणाने पाठिंबा देणं हे सुद्धा एक चांगल्या खेळाडूंचं वैशिष्ट्य आहे. तर जरी सुद्धा मात्र मागील डावामध्ये आणि मागील पर्वामध्ये आम्ही काय घडवलं, यापेक्षा चालू असलेल्या मॅच मध्ये आम्हाला काय घडवायचं आहे याकडे तुम्हाला लक्ष देणं देखील उचित ठरेल. येणार अंतिम जे षटक असेल, जास्त विकेट गेले, धावा कमी, हे कदाचित दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथे मात्र जबल पास संकल्प स्पोर्ट्स मोरी संघाने ठरवलं की काय की सर्व फलंदाजांना अगदी संधी देणं, तेच दृश्य आतापर्यंत पाहायला मिळालंय. यावेळेला मात्र पुन्हा शेता फटका पाहावा लागेल. तिकडे फिल्डर आहेत, या वेळेला चुकी झाली नाही घ्या. मी तर म्हणजे शॉर्ट ऑफ प्लेचा बॉल. चेतन सांबरे अजय फलंदाज, हाफ ट्रॅकर बॉल. परंतु चेंडू मध्ये वैविध्यता व्हेरिएशन इतकं होतं ना की जसा बॉल पडला की थोडासा बाहेरच्या बाजूने वलन घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे आई गावदी वालशिंद संघाने दाखवलंय काय, तर ज्या वेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला राजा बनायचं असेल ना तर केलं शांतपणे खेळावं लागतो. तुमचं सामर्थ्य तुम्ही दाखवायचं नाही तर ते तुम्ही अनुभवाला लावायचं. खरा किंग मी करतो जो गोंधळात नाही तर शांततेत विजय मिळवतो. शांततेत तयार झालेल्या योजना हा इतिहास बदलतात, इतिहास घडवतात. म्हणून सातत्य, आणि सातत्यामध्ये इतकी ताकद आहे ना की परिणाम स्वरूप सातत्य कसं ठेवावं हे आज मात्र आई गावदेवी वालशिंद संघानं दाखवून दिलंय. हा देखील बॉल पहा, सटिक यॉर्कर लाईनचा बॉल परफेक्टली लेग मध्ये हा बॉल हाताळला होता. 6 विकेट गेलेत आणि फक्त 3 धावा. हा देखील एक रेकॉर्ड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. परंतु खरा फिल्डिंग, एचटी रक्षक बीट झाले, फ्लाय स्लिपचा फिल्डर सुद्धा बीट झाला आणि सरळ बॉल लॉंग स्टॉपला जाऊन धडकला. धावा मिळतील 4. पूर्ण चौकार मी तर म्हणेन, कारण ज्या धावा येणं अपेक्षित असताना धावा मात्र पूर्णपणे धाव संख्येला ब्रेक थ्रू. इथे सुद्धा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. वारंवार फलंदाज मित्र म्हणेन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न का करतात, तर ॲज अ सिंगल डबल धावा मोटिवेट करून एखादा मोठा फटका, एखादा खराब चेंडू त्याच्यावरती तुम्ही जर कधी पुल केला तर धावा बनवू शकतात. परंतु इथे प्रत्येक चेंडूवर प्रयत्न मोठा फटका खेळण्याकरता, परंतु प्रत्येक दिवशी होली दसरा आणि दिवाळी नसते, हे सुद्धा आपण लक्षात असू दे. आणि अशा या मोमेंटमला सुरुवातीचे फलंदाज बाद झाले. येणारा हा दबाव पहिले षटक जर का आपल्या करिता इकॉनॉमिकल जर का राहिलं ना तर निश्चितच येणारे गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. 8 धावा, 6 विकेट गेले आणि त्याच्यानंतर मात्र येणारे हे अंतिम षटकातील हा शेवटचा हा बॉल. म्हणूनच आयोजन नियोजित इतकं शांततेत करायचं की मात्र त्यात शांततेमध्ये इतिहासाची गाथा ही कशी आपल्याला लिहिता येईल हा मात्र विचार करणं देखील अपेक्षित असेल. 2 धावा एक्झिक्यूट केला म्हणजे 10 धावा फक्त आणि फक्त स्कोर बरोबर लागल्या जातात आणि 11 धावांचे लक्ष्य. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. स्मरा 11 ढोले आणि आई गावदेवी कोशिंबे दोन्ही टीम कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस करण्याकरता या. आई गावदेवी कोशिंबे, स्मरा 11 ढोले टीम कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो चेक. चला आपण टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. स्वरा 11 ढोले आणि टीम कोशिंबे संघ आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित करा आणि टॉस करण्यासाठी आपण इथे इन्व्हाइट करूया विजयजी तारे यांच्या शुभास आपण इथे टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समोर जॉईन व्हा. आपण टॉस इथे करत आहोत. इनिंग ब्रेक नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत.
आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबे संघ आपण पाहतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्वरा 11 ढोले संघ विजयजी तारे यांच्या शुभास आपण इथे टॉस करत आहोत. चला महेंद्र सबर, बी फास्ट. नाण्याच्या 2 बाजू असतील. शिल्पा 11 वडपे, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ओमकार ग्रुप वडपे, असं नाण्याच्या दोन्ही बाजू असतील. विजयजी तारे यांच्या शुभास आपण इथे टॉस करूया. आणि कॉल कोणता संगणक देईल? कोशिंबी टीमचे कॅप्टन शिल्पा 11 वडपे असा कॉल होता आणि तोच आलाय. सर विजय तारे आपण पुन्हा दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मंचावरती विराजमान व्हा. टॉस सध्या जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबी संघ. सामना 3 षटकांचा आहे. 3 षटकांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये बाय होते. दुसरा सामना आपण खेळणार आहात. स्वरा 11 ढोले संघ चांगली कामगिरी राहिली. त्यांच्या विरोधामध्ये टॉस किती इम्पॉर्टंट होता? खूपच. आणि त्या टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग. बॅटिंग करणार आहात. एक धाडसी निर्णय आहे. त्याचं मागचं कारण जाणू शकू? किती धावांचा टार्गेट माइंडसेट असेल? बॅटिंग करणार आहात 35 पर्यंत. ही स्पर्धा कशा प्रकारे आपण पाहताय? सकाळच्या सत्रापासून माझं आपण पाहिलं असेल युट्यूबवरती. ही स्पर्धा कशी वाटते तुम्हाला? स्पर्धा तर खूपच सुंदर आहे. चला टॉस गमावलाय, मात्र टॉस जिंकला असा निर्णय काय घेतला असता? बॅटिंग. मात्र आता फलंदाजी करायची होती, गोलंदाजी आली आहे. समोरच्या संघाला किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? 30. आणि आतापर्यंत तुझ्या संघाचा एकमेव तुझा सोडून की सर्वांचा खेळ चांगला झालाय, मात्र कुठे अशा काही कमी जाणवल्या की ज्या सुधारण्याचा प्रयत्न करू आणि पुढील मॅच अजून चांगले खेळण्याचा प्रयत्न करू? पुढील संघात बॅटिंग झाली नाही. फक्त ज्ञानेश्वरने एकट्याने बॅटिंग केली, नितेशने पण नाही केली. या सामन्यात आम्ही त्या चुका भरून काढण्याचा प्रयत्न करू आणि एक चांगली रफ अँड मॅच पाहायला मिळेल नक्कीच. चला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आणि न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स टीम आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबे वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट ओ टू द कॉम्बॉक्स. या ठिकाणी पुन्हा आता या असोसिएशनचा बुलंद आवाज किरणजी जाधव सर, थँक्यू सो मच. थँक्यू समाज संदीपजी पाटील सर. आणि त्याच्यानंतर आपण जर आपण बघितल्यानंतर लुईस कोडची मॅच आहे. 10 धावा 11 धावांचे टार्गेट आहे. येणारे 18 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. परंतु या 11 धावा यांचं सबरेशन मात्र कशा पद्धतीने केलं जाणार आहे? कारण कॉन्सन्ट्रेशनचा जर आपण विचार केला ना तर खऱ्या अर्थाने चला एक्झॅक्ट जर आपण बघितलं तर फार अगदी लोई स्कोरची मॅच आहे. आणि त्याच्यानंतर असं वाटलं देखील नव्हतं की 10 धावांपर्यंत मजल मारेल या 3 षटकांमध्ये. कारण क्रिकेट आहे, हे घडत असतं. काही वेळेला दिवस नसतो आणि आज सुद्धा ती संकल्प सोडून मोरी संघाची वेळ नाही आहे असं म्हटलं तरी बाबा ठरणार नाही आहे. गणेश पाटीलला चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु पहिलाच बॉल आहे, लॉंग ऑफला खेळले, फिल्डर आहेत, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला. सिंगल दा मिळेल, सिंगल दाबेने अकाउंट ओपन झालं. खऱ्या अर्थाने आयुष्याचा टर्निंग पॉईंट आणि ज्या वेळेला क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढं सरकत ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा एक क्षण येतो की तो फक्त क्षण ओळखता आला पाहिजे आणि पूर्णपणे आयुष्यच बदलून टाकत असतो. आणि याला खऱ्या अर्थाने आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणतात. समोरच्या दिशेने स्ट्रेट हिटला फटका खेळले, एलिमिनेशन नाही या. आणि त्याच्यानंतर मात्र जजमेंट पहा किती चांगला घेतला होता. विकेटचं पतन झाल्याने ती गरज देखील आहे संकल्प स्पोर्ट्स मुरी संघाला. हे पहा पॅटच्या रेडरवर बॉल होता, परंतु उंची जास्त घडली आणि त्याच्यानंतर लांबी थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर समोर जवळपास आमचं कॅमेरा स्टँड आहे त्याच्या समोर ते खेळले. त्याचबरोबर सन्माननीय नवनाजी सुंगल साहेब आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. एका धावेवर एक गडी बाद झालाय. म्हणजे इथे जरी सुद्धा मात्र वार केला हे गावदेवी वाशिम संघानं पहिल्या डावामध्ये. दुसऱ्या डावामध्ये
पलटवार करण्याची संधी आणि पलटवार केलाय. तर विकेटचं पतंतर आपल्याला पाहायला मिळालं. इजाडीतनं पुढे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विनीतला आज मात्र पुढे नाविन्य पूर्ण आज मात्र संधी त्यांना देण्यात आलेली आहे. येणाऱ्या 18 चेंडू जवळपास आणि फक्त 11 धावा. त्याच्यामध्ये यावेळेला मात्र ऑन साईडला क्रॅक केलंय. काय जबरदस्त फटका. ग्लोरियस स्टँड आउटस्टँडिंग. लुक ॲट द डिस्टन्स. कापलंय आणि सरळ एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. विनीतला आज मित्र म्हणे पहिल्यांदाच पुढे प्रमोट केलंय. इथे सुद्धा मात्र अगदी पॅडची कडा घेतली होती. पूर्णपणे धावा देखील जास्त नाही येत. त्याच अनुषंगाने विनीतला आज मात्र पुढे प्रमोट केलं. रोहित तेलिवरे हा बाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र जे धावा आहेत त्या देखील स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 6 5 धावांची अपेक्षा असेल. वन साइड मॅच वन साइड प्रेम हे कोणालाच मंजूर तर नाही या. परंतु इथे काय घडेल या बलीला अनपेक्षित प्रमाणे उचली घेणारा हा बॉल. काय जबरदस्त बॉल हाताळले पहा. बॉल पडल्यानंतर काय बाउन्स घेतलाय. अधिक उचली घेणारा हा बॉल. सुपर बाउन्सर बॉल. चांगलं कमबॅक तरी केलंय या. 6 धावा 11 धावांचं लक्ष आहे. 10 धावा फक्त आणि फक्त जमा केल्या आणि 11 धावांचं हे लक्ष आहे. त्याचबरोबर हा देखील चेंडूचा जर आपण विचार केला तर याच्या अगोदरचा बॉल अनपेक्षित प्रमाणे उचली घेतली होती आणि यावेळेला मात्र बॉल थोडासा डामत स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पुणे सीधा डॉट बॉल. म्हणजे पहिले षटक जे आहे ते संपलं आणि एक गडी देखील बाद केला आणि स्कोर बोर्डवर धावा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 6. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 5. आज सुद्धा आपण बघितलं 12 टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामधून मात्र असा कुठला संघ आहे की आज दादा टीम म्हणून पुढे येईल. जवळपास 2 वेळा सलग जर आपण बघितला तर आहे गावदेवी वालचिंदे हा संघ सुद्धा मला वाटतं 2 वेळा रनरअप म्हणून राहिला आहे या आत्ताच्या हंगामामध्ये. त्याचबरोबर मात्र सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. चेतन सांबरे गोलंदाजीमध्ये प्रयत्न तर करतात आणि प्रयत्न करणं कधीच सोडू नका. कारण अगदी मनातून हरलेली व्यक्ती ही मात्र निश्चित रूपानं खचू शकते आणि ज्या वेळेला मात्र धावा कुठे ना कुठेतरी कमी लागल्या त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन हे सुद्धा फार महत्वाचं असतं. धावा कमी झाल्याच्या नंतर मात्र एक चौकार आला. त्याच्यानंतर पूर्णपणे धावसंख्येला स्थगिती दिली आणि या वेळेला जर आपण विचार केला तर 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव फक्त आणि फक्त खर्च केली चेतन सांबरेनं. इथे सुद्धा हलवरपणे फक्त आणि फक्त बॉटमॅनचा वापर केलाय. छोट्या बॅकलिस्टचा वापर केला. जबरदस्त चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. डीप कव्हर्सला तिकडे खेळले. अगदी सॉफ्ट हँडने फक्त आणि फक्त दिशा दिली होती. त्यामुळे 2 धावा अंकित केल्या. 9 धावा. 2 धावांची अजून आवश्यकता आहे. पुढील मॅच सुद्धा आपल्याला फार मोठी पाहायला मिळणार आहे. त्यावेळेला देखील फटका चांगला आहे. ऑन साईडला फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाईल. स्कोर इज लेवल. स्कोर जो आहे तो बरोबरीमध्ये सुटला आणि त्याच्यानंतर मात्र एका धावेची अजून आवश्यकता असेल. मॅचची औपचारिकता असं म्हटलं तरी बाबू ठरणार नाही. येणारे 12 चेंडूंमध्ये जवळपास फक्त आणि फक्त 13 चेंडूंमध्ये एका धावेची गरज आहे. समोरच्या दिशेने अगदी खेळण्याचा स्टेटला प्रयत्न केला परंतु स्लिप पॉइंटला तिकडे बॉल रिलीज झाला आणि विजयाचा हा फटका आणि विजयश्री प्राप्त केलं. अभिनंदन. आणि सामनावीर जो पुरस्कार आहे या मॅच मधला रोहित
मॅच समजा आपण पाहू शकता. दिपेश संकल्प स्पोर्ट्स मोरी, हरेश आहे, चेतन राज फारशी चांगली बॅटिंग करू शकले नाही आहेत. फक्त आणि फक्त 10 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 11 धावा त्यासुद्धा 1.5 चेंडूंमध्ये कंप्लीट झाल्या. आणि सामन्याविरुद्ध पुरस्कार देईल गोलंदाजीमध्ये आपल्या नावाची जी साथ आहे आणि छाप आहे ती मात्र पूर्णपणे सोडली रोहित तेलिवरे या खेळाडूने. आणि सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. सन्माननीय गुरुजी शिरार, आपल्या विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी सौभाग्यवती उज्ज्वला मंगेश गायकवाड यांनी आपल्याला स्पॉन्सर केली. सामनावीर ट्रॉफी